600 ग्रॅम. कोण काय बोलतो तुला? पसरून बसतोच मस्त. अरे करून खाल्लाय. हिचा फेस अर्धा कव्हर होईल. नमस्कार म्हणते, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आज आम्ही आलोय, कुठे आलोय आपण? आज आम्ही आलोय आमच्या गावात. तळ म्हणून गाव आहे तिकडे. तर आज इकडे ऍक्च्युली आमची गावकीची बापदेवाची पूजा असते. सो लाईक एव्हरी इयर असते आणि त्यासाठी आम्ही इकडे आलोय. आणि आम्ही अशी सेम साडी घातली. आम्ही नाही म्हणजे आताच तिकडे जेवण चालू आहे. हिनी पण आज फर्स्ट टाइम असं गावकीत मिळून असं प्रॉपर जेवणात हेल्प केली. आणि आई पण आहे तिकडे आतमध्ये बसला. इयरली असतं, बापदेवाची पूजा असते. आता आतमध्ये जेंट्स पण आहेत. थोड्या वेळाने जेवण वगैरे होईल आणि आतमध्ये आता ऍक्च्युली सत्यनारायणची पूजा चालू आहे. आय गेस झाली असेल, झाली आता जस्ट झाली. ही डान्सर आहे, मस्त डान्स करते. थांब का डान्स कर. तुझा व्हिडिओ कंटाळून गेली आतमध्ये. आम्ही जस्ट आलो आता. घालायला सगळे काही नाही, मला आवडत कुर्ते घालायला. म्हणजे मला सूट झाला असतास ना. अरे कोण नाही घालत बाबा कुर्ता वगैरे असं गावात, म्हणजे याच्यात कोण घालत नाही. मी तर आयुष्यात पण ड्रेस कोड पाहिजे. हा ऍक्च्युली असं ड्रेस कोड आहे बँड वाले. छान दिसते पण तू. साडी पण हिनेच मस्त नेसल्या छानपैकी. तयारी करीत असलेले दिसले, परंतु राजा काय बनतंय? आमटी आहे ना? तरी सुद्धा आमटी. येस, त्या गवळ्यांनी हो नक्कीच टाका. इंस्टाग्राम आणि युट्यूबला जाणं सत्यनारायणाचा प्रसाद आवडतं ना? अरे जाम जाम. आणि नंतर त्या गवळ्यांनी करू लागला. त्याच्यात आहे भात शिजवलाय चुलीवरती. याला असं उलटा करताय. सासरे बुवाला म्हणतात जावई मला बुवा, काय केलं तुम्ही? की उगीच काही शोध करू नका. उपडा केलं. भात शिजवला ना याच्यात. साखर भात करायचा आम्हाला, त्याच्यासाठी हे असं केलंय. जावयाचं बोलणं ऐकल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला निखिल म्हात्रे? मस्त वाटतंय. तुम्हाला? खूप छान. गारगार वाटतंय? हवा लागते? हवा खूप छान आहे इथे. हा, आम्ही आज साडी मॅच केलाय, ड्रेस कोड. ह्यांची साडी, आईची साडी मी घातली आहे. दाखवा माझी साडी. साधूवाण्याने पुन्हा पुन्हा या नमस्कार सगळ्यांच्या केलेला साड्या आहे. अशा सेम असतात. सेम 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 कोड आहे आमचा, कोड. कोड आहे actually. आणि दुपारी जेवण वगैरे मग आज पण सत्यनारायणची पूजा चालू आहे ऍक्च्युली. क्लिप्स दाखवतो आम्ही छोटे छोटे काय काय होते ते. एवढा एक्झॅक्ट ब्लॉग नाही करणार, पण छोटे साधूवाण्याला छोटे देऊन ठीक त्या आहे. ठिकाणी चल. म्हणजे लाजू नकोस, बोल चिंटू. हा माझा काकाचा छोटा मुलगा गौरांग. चिंटू काय बोलतो? ठीक आहे. मस्त. हिमांशू नाही इकडे. नाही. कुठे गेला? अलिबागला. काय करायला? पिंजाला हा, उन्हाळ्याला गेलो. उन्हाळ्याला गेला. ते त्याचा असतं. बाई कसला बसला बा एकदम पोज देऊन. शेड सारखा शेड भाई. सही आहे भाई. अशी लाईफ पाहिजे मला परत. आरामात कुठे पण बसालो. बघूया बसतोच ते. कोण काय बोलतो तुला? पसरून बसतोच मस्त. कामं करतोस का? कामं गावाला आलो ना की ही वाईब खूप मस्त वाटते. अशी आपल्याकडे शहरात तर नाही मिळत. ते कधीतरी येऊन मग मस्त वाटतंय. आता बापदेवाच्या निमित्ताने आलो. लास्ट टाइमला ॲक्च्युली गणपतीची पूजा असते वर्धापन दिन, बट तेव्हा पण मला येताना आलं ऑफिसमुळे. दोघांना पण नाही येता आलं. या टायमाला आम्हाला वेळ मिळाला, म्हणजे वेळ काढून आलो. आता असं पण आज सॅटर्डे होता, कोणते प्रॉब्लेम नव्हता. नेमकी मेघाचा ऑफिस पण नव्हतं, म्हणून येता आला. मस्त वाटतं. आता इथून आम्ही नंतर जेवून झालं की आम्ही फार्म हाऊसला जाऊ दुपारी. तिकडे थोडा वेळ थांबू आणि मग तिकडून अलिबागला जाऊ. बघा फार्म हाऊसचे आंबे कसे. वा, हा प्रसाद म्हणजे जन्नत आहे.
एक नंबर झाला. हा बनतोय साखर भात. ही माझी पुतणी. माझ्या मुलाला लहान असल्यापासून तिने सांभाळलं. थँक्यू सो मच. हे करण्यापासून खूप त्रास द्यायचा की गुणी होता नाही, नाही. गुणी होता शांत. अजिबात रडायचं नाही. लहानाचा मोठा केला मला. Yes. आता हे असत मुंबईला ना, आपल्या कुठे अंधेरी सांताक्रूजला असतात. येस. स्वतःची व्हॅन घेऊन शाळेतल्या मुलांना सोडते, स्वतः ड्रायव्हिंग करते व्हॅनची. खूप सुंदर. काय चांगलं आहे ॲक्च्युली. गाईज आत्ताच आमच्या आम्ही फार्म हाऊसला आलो नागाला. तिकडे आई आतमध्ये कुठे गेले, तिकडे चिक्कू काढते आणि आम्ही पण आता जस्ट एक झाडावरून काढून चिक्कू काढू. इतका गोड आहे. हिला मी तिकडून बोलवली, हाक मारली, बाई लवकर आहे खाऊन बघ. आणि पिशवी चिक्कू जमा करायला पिशवी चिक्कूसाठी आणल्या. मस्त आहे पण एकदम आवडला. गोड आहे, डायरेक्ट काढून खाल्लाय. भारी ना. फ्रेश. एक मिनटं पिशवी वगैरे. ही इथून पूर्ण इकडे आंब्याची झाडं आहेत, पण ॲक्च्युली आंब्याची झाडं आहेत, पण ती आंबे आम्ही दिले एका व्यापारीला आणि आंबे यावर्षी कमी पण आलेत. बायको खुश आहे. तिकडे जाम चिक्कू काढून झाले. आता इकडे आंबे वेचतोय. तिकडे मेघा लागले आहे, जुटले आहे ती बघ. वोल्टेजचा खूप प्रॉब्लेम चालू आहे आणि पंप वगैरे लावला की लगेच ट्रिप होतं. म्हणून आता आजूबाजूला पण विचारलं तर त्यांचा पण सेम प्रॉब्लेम आहे. कारण का खूप दिवस झाले, खूप महिने झाले हाच प्रॉब्लेम चालू आहे आणि त्यामुळे झाडांना पाणी पण नाही मिळत आहे. खूप झाडं सुकलेत वगैरे, मागे सुपाऱ्या वगैरे खूप सुकलेत. सो त्याच्यावरती आता काहीतरी लाईक हवं ना. आता पाऊस येईपर्यंत पाणी तर हवं आहे ना. बघूया. आणि इकडे आंब्यांचे वेचून काय होत नाही. चांगलं वाटतं. हाऊ इज एक्सपिरियन्स? नाही आधी पहिले असे आंबे गोळा केले का? आंबे गोळा केलेत नाही. नाही वाडीत जाऊन अशा. आई देते, ही घेते. अच्छा, साईज बघ कशी आहे. साईज केसर आहे ना. हा साईज बघा, हा बघा, हा एक आंबा ऑलमोस्ट 400 ग्रॅम होईल ना. 400 ग्रॅम इझिली होईल ना. लाईक आम्ही विकायचो लाईक पेटीमध्ये बांधून वगैरे. आता आम्ही ते व्यापाराला देऊन टाकतो. बट नेक्स्ट इयरपासून आमचा प्लॅन चालू आहे की आम्ही तिघं. बट येस, आम्हाला आता पुढच्या वर्षीपासून हे आंबे हवे करायचं. असतील तर सांगा आम्हाला. आंबे हवे असतील तर ऑलरेडी लाईक बुकिंग करून ठेवा याच वर्षी. तो हे केशरचे आहेत सगळे, पण यावर्षी ॲक्च्युली कमी आले खूप. सगळीकडे अलिबागमध्ये. अलिबागमध्ये खूप कमी झालेत. लोक तसं फेक देवगडचे आंबे बोलून देवगडचे आंबे असे विकतात. ते वासाने कळतं ना. पण इथून ना तू फ्रेश झालीस ना, आज जाऊन आंबे आता उचललेस ना, ते कापून बघ. या मेहनतीनंतर ते आंबे खायची मजा वेगळी आहे. इथं मी एक्सपिरियन्स देतो. आवाज आहे का? आवाज किती एकदा आवाज ऐकू आपल्या. साईडची वाडी आहे, तिकडे कुत्रा आहे, कोंबड्या आहेत. सावकाश. तिने चप्पल पण कुठली घातली. आता ती गावाला पूजेला आलेली, तिथे हिल्सवाली चप्पल घालून शेतात चालते. तिने अलिबाग गॉट टॅलेंट. अलिबाग गॉट टॅलेंट. मस्त. हा उजळलेला आहे, खाली पडला ना उजळलेला आहे प्रॉपर. त्याचा वास घेऊन बघ, त्याचा वास घेऊन बघ. छान येतोय. मस्त आहे ना. हापूस आहे, हा केसर आहे. देटा त्याच्यात. तर तो ना, हा पण थोडासा असा गोलसर असला पाहिजे, खड्डा. नाईस. पीसफुल. काय म्हणतोस? काय आहे चिकू? चिकू साईज वाव, किती मोठा आहे ते असं एकदम. बटाट्याची साईज आहे. बटाटा. हा आंबा तू खाऊन बघ, तो दिलाय तो. ओके. इतका गोड लागतो ना. मँगो इच मला नको आता, मला मी घरी जाऊन. ही बघा, ही साईज. ही बघ असली आहे साईज आंब्याची. हिचा फेस अर्धा कव्हर होईल. हा आरामात 500-600 ग्रॅमचा असेल. इझी. कोडे आंब्याचा वेट करून बघू. 600 ग्रॅम. या सीझनमध्ये सफेद चाफा खूप येतो. लाईक याला सिंगापुरी ग्रेव्हयार्ड फ्लावर पण बोलतात. बट त्याचे टेक्स्चर आणि वास आहे ना खूप मस्त.
आता मेघाच्या ना डोक्यात टाकूया कानाच्या वरती. मेघा इकडे इकडे. थांब थांब. ओ वाव व्हॉट अ हेअरस्टाईल. वा सुंदर. अरे प्रज्ञा सार्थक मारतील तुला. अरे तिकडे सर. आम्ही आंबे खाऊन निघालोय आता फार्म हाऊस वरून. आता आम्ही चाललोय घरी. नाही वडापाव खायला. नागावचा फेमस वडापाव खायला चाललोय आम्ही आता. झाला सॉंग नाही आता मग खाल्ला. हाऊ वॉज इट? अमेझिंग. आई तुला आवडलं? मस्त. बाबा आवडलं? बाबांचं रिॲक्शन फक्त हा किंवा नाही असतं समजून घेऊ. हॅलो गाईज, फायनली आम्ही घरी आलोय. येस, तर आम्ही हा ब्लॉग इथेच आता एंड करतोय. दॅट वॉज आर डे इन अलिबाग. तुम्ही पण अलिबागमध्ये आलो आणि तो वडापाव ट्राय करा. नागावला आल्यावर नॉट अलिबाग, नागावला. फ्रॉम लोकल्स. सजेशन फ्रॉम लोकल्स. येस. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. आणि तुमच्या फ्रेंड सोबत थांबा ना, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर सोबत पण शेअर करा. स्टोरी, व्हॉट्सअप स्टेटस सगळं. ठीक आहे. सी यू सून इन द नेक्स्ट वन. बाय क्यूटीज. जय, रेखा आणि लिली इकडे यांची आई. बाय.